Subscribe to my channel Dhule Express News. Subscribe now, press the bell icon and never update from Dhule Express News. साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे हमाल मापाडी कायदा लागू करावा या संदर्भात साक्री तालुक्यातील पिंपळनेर हमाल मापाडींची मागणी असून संपूर्ण महाराष्ट्रभरात 1959 मध्ये हमाल मापाडी कायदा लागू झाला। तदनंतर धुळ्यात 1994 साली सदर हमाल मापाडी कायदा लागू करण्यात आला। त्यामुळे पिंपळनेर येथील लायसन्स रजिस्टर हमाली मापाडी यांना हमाल मापाडी कायदा लागू करण्यात यावा या संदर्भात काही दिवसापूर्वी जिल्हाधिकारी राहुल रेखावार साहेब यांना निवेदन दिले होते व या संदर्भात जिल्हाधिकारी राहुल रेखावार साहेब यांनी सकारात्मक विचार करून सदर साक्री पिंपळनेर या ठिकाणी व्यापारी वर्गांनी बैठक घ्यावी असे निर्देश दिल्यानंतर सदर बैठक घेण्यात आली। परंतु या ठिकाणी व्यापाऱ्यांकडून सदर या बैठकीतून कोणत्याही प्रकारचे निष्कर्ष निघत नसल्याने या ठिकाणी व्यापाऱ्यांनी सदर कायदा लागू न करण्याचा निर्णय घेतला। परंतु हमाल मापाडी कायदा लागू होण्यासाठी रजिस्टर हमाल मापाडी यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे व त्यासाठी जवळजवळ 20 दिवसापासून हमाल मापाडी बांधून दररोज व्यापारी पथारीवर येऊन हजेरी लावतात, परंतु व्यापारी वर्ग त्यांच्याकडे जातीने दुर्लक्ष करीत आहेत। साक्री बाजार समिती सभापती पोपटराव सोनवणे सभापती असून हमाल मापाडींकडे लक्ष देत नसल्याचा आरोप यावेळेस करण्यात आला। सदर कायदा कुठेच नाही असे उत्तर सभापती पोपटराव सोनवणे हे देतात असे यावेळेस त्यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले व सदर व्यापाऱ्यांची बाजू हे सभापती पोपटराव सोनवणे ही घेत असतात। हमाल मापाडींवर उपासमारीची वेळ आणत असल्याचा आरोप यावेळी हमाल यांनी केला। सदर हमाल मापाडी कायदा लवकरात लवकर लागू करावा व उपासमारीची वेळ येण्यापासून आम्हाला उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी ताबडतोब तोडगा काढावा अशी मागणी यावेळेस हमाल मापाडी संघटनेने केली आहे। जिल्हाधिकारी राहुल रेखावार साहेब यांनी व सदर महाराष्ट्र शासनाने तोडगा काढून न्याय द्यावा अशी मागणी यावेळेस हमाल मापाडींकडून केली जात आहे। यावेळी अध्यक्ष दिनकर बागुल, उपाध्यक्ष बाळू पवार तसेच सदस्य काडू अहिरे, काडू बागुल, अशोक पवार, विलास सोनवणे, निलेश गायकवाड आदी सर्वच हमाल मापाडी सदस्य तथा हमाल वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। याबाबत लवकरात लवकर विचार करून या ठिकाणी हमाल मापाडींना न्याय द्यावा अशी मागणी यावेळेस करण्यात आली। अन्यथा पुढील काळात मोठ्या स्वरूपात हमाल मापाडींकडून प्रमुख मागण्यांसाठी जन आंदोलन केले जाईल असा विनंती वजा इशाराही यावेळेस देण्यात आला व सदर होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील असे यावेळेस सांगण्यात आले। नाव बाळू पवार, मी पदवीधर शिक्षण घेतलं आहे, परंतु या मार्केट कमिटीमध्ये मी 10-15 वर्षापूर्वी आम्हाला काम करतो आहे। महाराष्ट्रामध्ये 1969ला माथाडी कायदा लागला आहे आणि धुळ्याला 1994 साली लागला। परंतु आमच्या साक्री तालुक्याला, धुळे जिल्ह्यामध्ये साक्री तालुका आहे, साक्री तालुक्याला अजूनही कायदा लागला नाही। परंतु इथं या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिनकर बागुल हे संचालक म्हणून निवडले आणि यांनी माथाडी कायद्याचा जोर लावला। हेमंत भाऊ, गंगाधर कोळेकर, आपा खता यांच्या अंडरखाली धुळेच्या हमाल माथाडी संघटनेमार्फत आम्ही निवेदन देतो, कलेक्टर साहेबांना पण दिले। म्हणजे साक्री धुळे यांच्यामध्ये तफावत आहे हमाल मापाडी संघटनेचा की आम्हाला असं वाटतं की आम्हाला पण माथाडी कायदा लागावा, आमच्या हमालांना पण रोजगार वाढावे आणि त्यांचे भविष्य चांगल्या प्रकारे व्हावं। कारण आम्ही पूर्ण महाराष्ट्र फिरतो, त्याच्यामध्ये माथाडी कामगारांचे भविष्य उज्ज्वल झालेले आहेत। परंतु आमच्या साक्रीमध्ये आदिवासी पट्टा असतो, आम्ही 3 वर्षापासून संघर्ष करतो आहे आम्हाला माथाडी कायदा लावावा असं या वेळोवेळी निवेदन देतो सरकारला आम्ही, परंतु आमच्याकडे सरकारचं लक्षच नाही। आणि मागच्या महिन्यामध्ये 21 तारखेला कलेक्टर साहेबांनी आम्ही तिथे गेलो भाऊबरोबर, साहेबांनी त्यांना निवेदन दिलं। कृषी उत्पन्न बाजार समिती साक्री पोपटराव सोनवणे सभापती त्यांनी मिटिंग लावली आम्हाला, व्यापारी आणि पिंपळनेरचे हमाल साक्रीचे हमाल त्यांनी मिटिंग लावली कृषी उत्पन्न
समिती साक्री येथे त्या ठिकाणी विषय मांडला की म्हातारी कायदा लागू करावा, परंतु व्यापारी वर्गांना हा म्हातारी कायदा नको असं म्हणून ते उठून गेले. आणि शनिवारी मिटिंग लावल्यानंतर रविवार आला, पण 11 तारखेला ना, मग त्यांनी काय केलं की व्यापारी त्यांनी एक मिटिंग ठरवली आणि त्या मिटिंगमध्ये त्यांनी असं सांगितलं की आम्हाला म्हातारी कायदा नको आहे. आणि इथं मार्केट कमिटीमध्ये त्यांनी असं लिहून ठेवलं फळ्यावरती की हमालांचा संघर्ष असल्यामुळे त्यांनी मार्केट बंद ठेवलं. हमालाने मार्केट बंद नाही ठेवलं. हमाल हा 20 दिवसापासून डबे बांधून मार्केट कमिटीमध्ये किंवा आमच्या जिथं ज्या व्यापाऱ्यांचे पतार आहे तिथं जातो डबा बांधून, परंतु व्यापारी लोक काय म्हणतात आम्हाला की यांना कामाला लावायचे नाही. कसं काय कामाला लावायचं नाही? आम्ही रितसर कृषी उत्पन्न बाजार समितीचे लायसनदार आम्हाला आहेत, परंतु ते काय म्हणतात हे आम्हाला लावायचं नाही आणि बाहेरून मजूर आणू. 20 दिवस झाले या आमच्या गरीब हमाल मापाडींचा जीवावरती असं येऊन गेले. ते पोटापाण्याचं काय आता 20 दिवस होऊन गेले. आमच्याकडे कोणी लक्ष चेअरमन लक्ष द्यायला तयार नाही, मार्केट कमिटीवर लक्ष द्यायला नाही. आम्ही कुठं जायचं आता? हा प्रश्न आम्ही शासनाकडे देतो की शासनाने आम्हाला लवकरात लवकर त्याच्यामधून तोडगा काढावा अशी आमची विनंती आहे. चेअरमन मापाडी हमाल मापाडी डायरेक्टर मी जेव्हा माझी निवड झाली तेव्हापासून मी गंगाधर कोळेकर, आप्पा खताळ यांचे ते सर्व हमालांना भेटलो बुवा. त्यांनी म्हटलं बुवा असं तुमच्याकडे कायदा काय? म्हणजे आमच्याकडे काहीच नाही कायदा, पतावरीवर मोजतो आणि घरी जातो बुवा. त्यांनी काय सांगितलं बुवा असा कायदा तू करशील का? मग चालेल. मी सर्वच हमालांना एकत्रित खट्टा केले, सांगितलं बुवा असा कायदा आहे. तेव्हापासून आमचा संघर्ष चालू आहे. आम्ही कागदपत्र बुवा जे लागतं ते पोचवतो. आम्ही जिल्हा अधिकारी, काही कलेक्टर, तिकडं पुणेपर्यंत गेलो आम्ही पन्नाला. पण ते इथं म्हणतात साक्रीला, म्हणजे चेअरमॅन पोपट असून म्हणतो हा कायदा कुठंच नाही म्हणे. मला सांगतो तो प्रत्येक मिटिंगमध्ये त्याला बोलतो, तो सांगतो कायदाच कुठं नाही म्हणे. आणि त्याला सांगितलं एक दिवशी माझी गाडी करतो मी, तू चाल म्हणतो धुळ्याच्या मार्केटला चाल, शिंदखेडा, शिरपूर, शहादा इकडं आपला दोंडायचा चाल बुवा. तर तो म्हणतो नाही येणार मी, कायदाच कुठं नाही असंच म्हणतो तो. आणि तो पन्नामध्ये संचालकचं काम करतो तो. तरी पण तो असं म्हणजे व्यापाऱ्यांच्या बाजूने चालतो तो, हमालांच्या बाजूने नाही चालत बुवा. 21 दिवसपासून डबे बांधून येतो, आम्हाला काम देत नाही व्यापारी, खाजगी पतारीवर देत नाही, मार्केटमध्ये देत नाही. आमची उपासमारीचे पाळी आलेले आहे. तर शासनाने काहीतरी निर्णय घ्यावा लवकरच, हेच माझं म्हणणं आहे. Subscribe to my channel Dhule Express News. Subscribe now, press the bell icon and never update from Dhule Express News.